दर्शकांसाठी सूचना. Q&A मध्ये विचारलेले प्रश्नच घेतले जातील. कृपया चॅटबॉक्सचा वापर प्रश्न विचारण्यासाठी करू नये. महत्त्वाची सूचना किंवा शंकासाठी रेज हँड ह्या ऑप्शनचा वापर करावा. धन्यवाद. विषय सोडून दुसरं चर्चा करू नये. हो. स्टार्ट करा सर. गोंडे साहेब चालू करू शकतो? हो, काय अडचण नाही. गोंडे साहेब चालू करायचा. सर करू? चालेल चालेल सर. चालेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं सीताफळ महासंघ आणि किसान संवाद मार्फत मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या पाहुण्यांचं सुद्धा स्वागत करतो. आजच्या वेबिनारसाठी किसान संवाद तर्फे प्राची, प्रियंका आणि निरीक्षा हजर आहेत. तर त्याचसोबत सीताफळ महासंघाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक पण या उदयनश्री प्रकाशजी कुलकर्णी, त्यानंतर जयंतराव मल्ले साहेब, हे सर्वजण हजर आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपला हा 7वा वेबिनार आहे आणि याआधी आपण सीताफळ महासंघाची भूमिका प्रत्येक वेळेला स्पष्ट केलेली आहे. या वेळेला सुद्धा आपली भूमिका तीच आहे. लागवड भरपूर झालेली आहे आणि आता येत असलेलं उत्पन्न चांगल्या प्रतीचं आपल्याला मिळावं, त्याचं मार्केटिंग चांगलं व्हावं म्हणून आपण हे प्रयत्न करतोय. आणि त्याच कडीमधलं हे डॉक्टर हरिहर कौसाडीकर सरांचं आजचं स्पीच त्या विषयावरच आहे. त्याचा विषय आहे आपल्यासाठी की सीताफळ पोषणासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. पुन्हा एकदा मी महासंघाची भूमिका स्पष्ट करतोय की इथून पुढे लागवड भरपूर झाली आहे, लागवड भरपूर होत आहे आणि पुढचे दिवस कसे राहतील याची आपल्याला काही शाश्वती नसल्यामुळे आपण सीताफळ महासंघाची भूमिका आता ही राहील की चांगल्या प्रतीचं उत्पन्न ते मार्केटमध्ये आणून त्याला चांगल्या प्रतीचा पैसा मिळवणं आणि त्यासाठी करावयाच्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन, ही साधारणतः भूमिका राहील. एक बऱ्याच जणांचे प्रश्न असतात त्यामुळे मी एक बाब क्लिअर करतोय की सीताफळ महासंघाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि तो फक्त आजीवन सभासदांसाठीच आहे आणि त्यासाठी 2100 रुपये भरल्यानंतर आपण आजीवन सभासद महासंघाचे होऊ शकता आणि ज्या काही घडामोडी चालू आहे त्या आपल्याला व्हॉट्सअपवर नेहमी मिळू शकतात. त्यासाठी म्हणून आमचे नंबर पण शेवटी डिस्प्ले केल्या जातील. यासोबतच आपल्या सर्वांना विनंती राहील की जो विषय दिलेला आहे त्या विषयाला संबंधितच प्रश्न विचारावे. बऱ्याच वेळेला आज सरांचा विषय अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे आणि आपण जातींवरचे जर प्रश्न विचारले तर सर पण उत्तर देऊ शकणार नाही आणि आपला विषय वेगळा होईल. तर म्हणून मी आता आपल्यासोबत असलेल्या पाहुण्यांचा परिचय आपल्याला करून देतो. डॉक्टर हरिहर कौसाडीकर सर संचालक आहेत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे इथे. महाराष्ट्र राज्यासाठी म्हणून पूर्ण याच्यासाठी आहे ही कौन्सिल आणि त्यांचं पीएचडीचं संशोधन हे आंतरराष्ट्रीय म्हणजे पीएचडीच्या संशोधनाचं त्यांचं नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची सादरीकरण त्यांना करायला सांगण्यात आलेलं होतं. राष्ट्रीय स्तरावर सरांना सुवर्ण पदक बरेच प्राप्त आहेत, रजत पदक सरांना प्राप्त आहेत. सरांचे 50 शोध निबंध झालेले प्रकाशित झालेले आहेत. त्यासोबतच सरांनी अनेक पुस्तकं 4 पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी लिहिली आहेत. त्यासोबत 15 पुस्तकं त्यांचे शेतकऱ्यांसाठी म्हणून प्रदर्शित झालेली आहेत. तसं या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सरांचं फार मोठं काम आहे आणि आज आपलं भाग्य म्हणायला पाहिजे की सर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन, कारण ही वेळ पण आपली सीताफळाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाची आहे, तर आपल्याला यासाठी मार्गदर्शन करतायत. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल की आजचा विषय सोडून इतर विषयांवर प्रश्न विचारू नये, कारण आपण दर शुक्रवारी 6:30 वाजता वेबिनार घेतोय आणि त्यासाठी सद्यस्थिती सीताफळाची जी आहे त्या स्थितीवर आपण वेबिनार घेतोय. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी जर आपण हे अटेंड केलं तर आपले प्रश्न सर्व सॉल्व्ह होतील. मी पुन्हा एकदा हा इतका चांगला वेबिनार अरेंज करण्यासाठी म्हणून किसान संवादचं आभार मानतो आणि कौसाडीकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्पीच सुरू करावं. धन्यवाद सर.
सीताफळ महासंघाचे आदरणीय श्री श्याम गट्टाणी सर, यासोबतच सचिव श्री अनिल बोंडे सर यांनी आज सीताफळ महासंघातर्फे सरांचा आवाज नाही. चर्चासत्राचा जो कार्यक्रम आयोजित केला. आवाज येतोय का आता? येतोय सर. हो, येतोय. बोला, कंटिन्यू करा सर. हा, तर आज जो सीताफळ महासंघातर्फे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी विशेषतः ऑनलाईन चर्चासत्रासाठी सर्व उपस्थित सीताफळ बागायतदारांचे मी स्वागत करतो. आज विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे पोषण ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आज कृषी क्षेत्रामध्ये ठरलेली आहे. आपल्याला जर सीताफळ पोषण करायचं आहे, कारण आपल्याला जर आपलं पोषण करायचं आहे तर आपण फळ, भाजीपाला आणि अन्नधान्य पिकांवर अवलंबून आहोत. मग जर या अन्नधान्य पिकात, फळांमध्ये, भाजीपाल्यांमध्ये सत्व असेल किंवा अन्नद्रव्य असतील तर ते आपल्याला मिळतात. एक सर्वसाधारणरित्या असा लक्षात घ्या की जितके काही अन्नद्रव्य पिकाला लागतात ते सर्व अन्नद्रव्य अतिरिक्त स्वरूपात आणि एक अतिरिक्त स्वरूपातील अन्नद्रव्य म्हणजे आयोडीन, या सगळ्यांची गरज मानवाला, सूक्ष्मजीवांना तसेच पशुधनाला आहे. परंतु आपण या बाबतीत कधी विचार करत नाही की आपल्याला जी गरज भागवायची आहे ती भागवण्यासाठी कोणतं महत्वाचं माध्यम आहे. कुठलंही पीक असू द्या, शेतीमध्ये शेती व्यवसायाचं जे भांडवल आहे ते म्हणजे जमीन आहे. आणि जर आपण व्यवसाय हा शब्द वापरतो तर आपल्या जवळ असलेल्या भांडवलाचा कार्यक्षम आणि योग्य वापर करणे हे आपलं कर्तव्य आहे. तरच आपण या शेती व्यवसायाला समृद्ध करू शकतो आणि फायदेशीर ठरवू शकतो. कारण जमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे, नैसर्गिक संसाधन आहे. आणि पिकाकडून उत्पादन घेत असताना बहुसंख्य शेतकरी या जमिनीच्या आरोग्याकडे किंवा जमिनीची जी परिस्थिती आहे, जमिनीचे जे गुणधर्म आहेत याच्याकडे दुर्लक्ष करतात. वर्षानुवर्षे आपण त्या जमिनीपासून उत्पादन घेत आहोत, परंतु निसर्गाचा जो नियम आहे की ऊर्जा निर्मिती होत नाही, ऊर्जा रूपांतरण होते. जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचं आणि पाण्याचं पिकांच्या मार्फत उत्पादनामध्ये रूपांतरण होते. आणि जर अन्नद्रव्य किंवा पाणी कमी पडलं तर निश्चितच आपल्याला उत्पादनामध्ये घट दिसून येते. मग आपण याला म्हणतो की जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे. म्हणजे गेल्या 25 ते 30 वर्षात जमिनीची सुपीकता ही वेगानं कमी झालेली आहे. आणि आता जर आपण दखल नाही घेतली तर पुढच्या काळामध्ये आपल्याला जमिनीत पिकं घेणं हे अवघड होऊन जाईल. बरेचदा असं शिकवल्या जातं की जमीन निर्जीव आहे. आपण हायस्कूलमध्ये शिकलो, परंतु आज आपण अभ्यासाअंती असं सिद्ध केलेलं आहे की जमीन ही सजीव आहे आणि जमिनीचा जर सजीवपणा टिकून ठेवला तरच जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता ही टिकून राहणार आहे. मग आता बरेचदा प्रश्न पडतो की या जमिनीच्या बाबत, जर जमीन सजीव आहे तर जमिनीला निश्चितच काही गुणधर्म असतील. तर ते गुणधर्म म्हणजे आपण त्याची विभागणी केलेली आहे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म. या तीनही गुणधर्मांवर जमिनीची सुपीकता अवलंबून आहे. सुपीकता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पिकाला आवश्यक असणारी सर्व अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात पुरवठा करण्याची क्षमता. जर अन्नद्रव्य जमिनीत आहेत तर ती उपलब्ध स्वरूपात पिकाला मिळणं आवश्यक आहे. आणि हे सगळं घडत असताना ज्या छोट्या गोष्टी आहेत की जमिनीचं तापमान आणि जलवाहकता, या इतक्या महत्वपूर्ण कार्य करतात की आपल्या पिकांचं पोषण होण्यासाठी या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. जर या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर निश्चितच आपण जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षमरित्या आणि योग्य प्रमाणात वापर करून घेऊ शकतो. रासायनिक खतं देणे किंवा जैविक खतं देणे ही आत्ताची पद्धत आहे. ही पद्धत का आपल्याला अवलंब करावा लागत आहे तर जमिनीत असलेले घटक कमी झाल्यामुळे किंवा असलेले घटक उपलब्ध होत नाहीत, म्हणून आपण जैविक खते आणि रासायनिक खतांचा वापर सुरू केलेला आहे. परंतु जमिनीची जर सुपीकता टिकवून ठेवायची तर सर्वसाधारण शेतकऱ्याला लक्षात येण्यासाठी जेवढे काही सूक्ष्म जीवाणू आहेत किंवा गांडूळ आहेत यांचं योग्य प्रमाण आणि कार्यक्षमता ही जर योग्य राहिली तरच आपण जमिनीची सुपीकता टिकवून ठेवू शकतो.
आपण माध्यमिक शालेय शिक्षणापासून शिकत आहोत की गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. सर्वसाधारण सांगायचं तर 1 बाय 1 मीटर मध्ये आपल्या जमिनीत एक जर गांडूळ असेल तर आपली जमीन आरोग्यदायी आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु ही परिस्थिती सध्या दिसत नाही. मग आपण याला शब्द वापरतो की जमिनीचं आरोग्य. आता जमिनीचं आरोग्य तपासण्यासाठी माती परीक्षणाचा सगळ्यात मोठा भाग जो बागायतदार शेतकरी करत आहेत, परंतु अजूनही जे गुणधर्म दिलेले आहेत याचा अभ्यास आणि त्या आधारे आपण आपल्या जमिनीत काय कमी आहे आणि काय द्यायला पाहिजे याचा अभ्यास जोपर्यंत शेतकरी करणार नाही तोपर्यंत संतुलित पीक पोषण होणार नाही. आणि जोपर्यंत संतुलित पीक पोषण होणार नाही तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना जे अपेक्षित आणि अधिक उत्पादन पाहिजे आहे या उत्पादनासोबतच आत्ताच जसं आपल्याला बोंडे सरांनी सांगितलं की लागवड भरपूर प्रमाणात होत आहे, क्वांटिटी वाढत आहे, पण दर्जाकडे आजही लक्ष द्यायला शेतकरी तयार नाही. जोपर्यंत आपल्या कृषी उत्पादनाला दर्जा असणार नाही तोपर्यंत आपल्याला भाव मिळणार नाही. भाव याचा अर्थ योग्य भाव. आपण जी मेहनत केलेली आहे, आपण जी अन्नद्रव्य दिलेले आहेत, आपण जो खर्च केलेला आहे हा खर्च निघणे आणि आपल्याला फायदा होणे या सगळ्या गोष्टी जर विचारात घ्यायच्या असतील तर पिकांच्या संतुलित पोषणासाठी जमीन हेच एक माध्यम आहे आणि जमिनीवरच जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून आपण पिकांचं संतुलित पोषण केल्या गेलं पाहिजे. कारण दर्जेदार आणि अपेक्षित उत्पादनासाठी जमिनीचं आरोग्य राखणे आणि संतुलित पीक पोषण करणे याला कुठलाही पर्याय नाही. आज आपण म्हणतो कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी एक नाही आपण अनेक औषधं वापरू. तणनाशकासाठी एक नाही दुसरा पर्याय उपलब्ध आहे. सर्व गोष्टीला पर्याय उपलब्ध आहेत, परंतु जमीन आणि संतुलित पीक पोषण याला आजही पर्याय नाही. म्हणून आपल्याला या जमिनीच्या बाबतीत लक्ष देणं, जमिनीचं आरोग्य राखणं, जमिनीला समृद्ध करणे, जमिनीला सशक्त करणे, जमिनीचं पोषण करणे या सर्व गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर आपण कोणतंही पिकाचं उत्पादन दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो अधिकाधिक आणि जे आपल्याला अपेक्षा आहे त्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो. केवळ उत्पादन आणि दर्जा हा शब्द नाही तर कीड आणि रोगांना प्रतिबंध होऊन झाडामध्ये रोग प्रतिकारक क्षमता निर्माण होऊन आपला उत्पादन खर्च देखील निश्चितच कमी होणार आहे. शेतकऱ्यांनी जे अनेकविध औषधं वापरतात त्याचा रेसिड्यू हा शब्द आहे ते आपल्याला घातक आहेत. याचा देखील कमीत कमी वापर आणि साध्या साध्या जे आपण बाद ठरवलेले आहेत अशा औषधांचा वापर करून देखील आपण कीड रोगाला प्रतिबंध करू शकतो. गरज पडतच नाही, परंतु हवामानातील जे बदल आहेत हे आपल्याला काही सांगून होत नाहीत आणि जे बदल आहेत हे अनाकलनीय आहेत ज्याच्यामुळे पिकावर आणि जमिनीवर देखील अनिष्ट परिणाम होत आहे. मग आता जमिनीवर जर परिणाम होत आहेत तर सगळ्यांची जमीन काही सारखी नाही. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये जे जमिनीचे मुख्य प्रकार आहेत त्यामध्ये 3 प्रकार आहेत: हलक्या उथळ जमिनी, मध्यम खोल जमिनी आणि खोल काळ्या जमिनी. आता ज्या वेळेस आपल्याला सीताफळाचं उत्पादन घ्यायचं आहे, ज्या बागा लावलेल्या आहेत, आपण मुळातच विचार करा ज्या पडीक आहेत, उथळ आहे, जिथं पीक येणार नाही अशा ठिकाणी लागवड करा, काही ना काहीतरी उत्पादन येईल. अशा प्रमाणात 30 ते 35% बागा विचार न करता लावल्या गेलेल्या आहेत. ज्या भारी काळ्या जमिनी आहेत, सीताफळाचं उत्पादन घ्यायचंय, पैसे मिळतात या विचारानं या जमिनीत देखील शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. म्हणजे काय, या जमिनी सीताफळासाठी योग्य नसून देखील तिथे लागवड झाली आहे. मग आपल्याला त्या ठिकाणाहून अपेक्षित उत्पादन किंवा दर्जा निश्चितच मिळत नाही आणि वेळोवेळी प्रत्येक वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये सीताफळाच्या अडचणी निर्माण होतात. मग त्या अडचणी निर्माण झाल्या की उत्पादन खर्च सतत वाढत जातो आणि आपल्याला जे अपेक्षित दर्जा आहे, जे अपेक्षित उत्पादन आहे ते मिळत नाही. म्हणून योग्य जमिनीची निवड हे सुद्धा सर्वात महत्वाचा घटक आपल्या सीताफळ उत्पादनाच्या बाबतीत आहे. परंतु ज्यावेळेस आपण जमिनीची निवड करतो त्यावेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. ह्या वर्षानुवर्ष मागच्या 50-60 वर्षात आपण जी लागवड करत आहोत, जे उत्पादन घेत आहोत त्यामुळे झालेले आहेत. त्यामध्ये प्रमुख घटक जर विचार केला तर सगळ्या घटक हे जमिनीशी निगडीत आहेत. म्हणजे काय की सतत अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित आणि संकरित बियाणांचा वापर केलेला आहे, फळझाडांचा वापर केलेला आहे. त्यामुळे जमिनी मधून अन्नद्रव्यांची
ऱ्हास झालेला आहे आणि असमतोल निर्माण झालेला आहे. आपल्याला सुरुवातीला फक्त युरिया, नंतर सिंगल सुपर फॉस्फेट, नंतर डीएपी, नंतर पालाश असे एक ना विविध अनेक 10-10, 5-5 वर्षाच्या अंतराने खत वापर सुरू केले. परंतु हे वापरत असताना जे असंतुलन होत आहे याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. त्यासोबतच येतं की सिंचन पद्धत. सिंचनाच्या बाबतीत जर विचार करायचा तर आजही झाडाला किती पाणी द्यायचं किंवा जमिनीला किती पाणी द्यायचं, पाणी झाडाला देतो का जमिनीला देतो, असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. म्हणून आपण शब्द वापरतो की अनियंत्रित सिंचन पद्धती यामुळे देखील जमिनीचं आरोग्य आणि पिकांचं पोषण या दोन्हीवर अनिष्ट परिणाम होतो. आपण पाहतो की आज सलग 2-3 दिवस जर पाऊस पडला तर आपलं कुठलंही पीक जे आहे तसंच राहतं, पिवळं पडायला सुरुवात होते. म्हणजे काय, जमिनीत हवा जर नसेल तर अन्न आणि पाणी या दोन्हीचं शोषण मुळांद्वारे केल्या जात नाही. तितका वेळ कालावधी हा पिकाचा वाढीचा थांबतो. म्हणून आपण असा शब्द वापरतो की अनिष्ट परिणाम होत आहे. म्हणून अनियंत्रित सिंचन पद्धतीत देखील आळं भरून हे चुकीचं आहे. आपल्याला झाडाच्या आवश्यकतेनुसार, गरजेनुसार, वयानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार पाणी देणं आवश्यक आहे. हा देखील अभ्यास महत्वाचा आहे. तर आपण दिलेले खतं किंवा अन्नद्रव्य यांचा कार्यक्षम आणि योग्य वापर होईल. यासोबतच आपण पाहत आहोत की आपल्या जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर खूप कमी झालेला आहे. कारणं भरपूर आहेत. आजही त्याला पर्याय म्हणून आपण पाहत नाहीत की या सेंद्रिय खतासाठी पर्याय म्हणून आपल्या शेतात असलेला पालापाचोळा किंवा इतर घटक जे की वनस्पतीपासून किंवा प्राण्यापासून वेस्ट स्वरूपात, टाकाऊ स्वरूपात आहेत, याचा सेंद्रिय खत म्हणून जर वापर केला तर निश्चितच आपली जमीन ही समृद्ध आणि सशक्त होऊ शकेल. बरेचदा आपण सेंद्रिय खत शब्द वापरतो, परंतु एक महत्वाचा भाग जो आहे की भूसुधारण. आज जमिनीच्या सुधारणेसाठी मागच्या 20 ते 25 वर्षाच्या अगोदर भूसुधारक वापरले जात होते. आपण खूप प्रयत्न देखील केला की या भूसुधारकांचा वापर, जमिनी जर अल्कधर्मी असतील तर जिप्समचा वापर करा, जमिनी जर आम्लधर्मी असेल तर डोलोमाइटचा वापर करा, कॅल्साइटचा वापर करा. अशा प्रकारे आपण शिफारसी दिलेल्या आहेत. परंतु या शिफारसींकडे किंवा भूसुधारांकडे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. याचा परिणाम काय झाला तर हमखास आणि शाश्वत उत्पादन मिळणं बंद झालेलं आहे. दरवर्षी वेगळंच उत्पादन आपल्याला समोर येतं. काम करणारा माणूस तोच, खर्च तोच, जमीन तेच, झाडं तेच, पण उत्पादन वेगळं. मग याला कारणीभूत जे आहे ते आपलं व्यवस्थापन आणि हवामान. हवामान आपल्या हातात नाही, परंतु आपण हवामानावर देखील मात करण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून पिकांना पोषण करू शकतो आणि हवामानाचं म्हणजेच जैविक आणि अजैविक जे काही ताण आपल्या पिकावर येणार आहेत याला बंदोबस्त करू शकतो, प्रतिबंध करू शकतो. मग आता जे आपण अधिक आणि असंतुलित खतं, कोणी सांगितलं, बरेच सांगणारे आता खूप आहेत, त्या पद्धतीने आपण खतांचा वापर करत आहोत. जे गरजेचे नाहीत असे देखील खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा स्फुरदयुक्त खते यांचा अतिरिक्त आणि असंतुलित वापर करत आहोत. म्हणजेच काय झालंय की उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि आपण जे खतं टाकलेले आहेत त्याला अपेक्षित प्रतिसाद काही मिळत नाही. सुरुवातीला 50 किलो खत टाकलं तर एक 5 क्विंटल उत्पादन वाढत. आज 5 क्विंटल जरी खत टाकलं तर 50 किलो उत्पादन वाढत नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी टाकलेली आहे. म्हणून जमिनीतील अन्नद्रव्यांच्या ज्या कमतरता आहेत या माती परीक्षणाच्या आधारे निश्चित करून घेणे आणि त्यानुसार आपण खत व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जमिनीतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळेच पशुधनाचं आणि मानवाचं संतुलित पोषण होत नाही. आज तुम्ही पहा, दूरदर्शनवर आपण या कोरोनाच्या माध्यमातून बऱ्याच जाहिराती पाहत आहोत. त्या जाहिरातीसाठी मानवाच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता, विषाणूंना निर्माण होण्यासाठी झिंकचा वापर आपण पाहत आहोत, जीवनसत्वांचा वापर पाहत आहोत. म्हणजे काय की ते अन्नद्रव्य, ते मूलद्रव्य आपल्या शरीरात कमी आहे. शरीरात का कमी आहे? कारण अन्नधान्य, फळ, भाजीपाला यामधून जे आपल्या शरीरात जायला पाहिजे ते कमी झालेलं आहे. आणि हे जर कमी झालेलं आहे तर याला कारण आहे की ते आपल्या जमिनीमध्ये कमी आहे. मग आता हे एकच अन्नद्रव्य नाही, असे अनेक अन्नद्रव्य, एकूण 17 अन्नद्रव्य पिकाला लागतात. 3 नैसर्गतः मिळतात
14 अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आपल्याला विविध माध्यमातून करावं लागतं. मग ज्या मुख्य समस्या आहेत त्या समस्या आपल्या सर्वांना माहित आहेत, की प्रत्येकाचा आज जवळपास 85% जमिनीचा सामू जो आहे तो 7.8 पेक्षा जास्त झालेला आहे. म्हणजे अल्कधर्मी आहे. अडचण काय होती, की यामध्ये सूक्ष्मजीव जिवंत राहत नाही. यामध्ये असलेले अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळत नाही. या दोन्ही जर गोष्टी नसतील तर निश्चितच याचा परिणाम पोषणावर होतो. यासोबतच जो सगळ्यात महत्वाचा घटक ज्याला आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो, मानवाच्या शरीरात रक्तामध्ये जे काम हिमोग्लोबिनचं आहे तसं जमिनीचं हिमोग्लोबिन म्हणजे हे सेंद्रिय कर्ब आहे. परंतु आजही आपण पाहत आहोत की ज्या ठिकाणी सीताफळांची लागवड झालेली आहे त्या जमिनीमध्ये 0.5 पेक्षा 0.5% पेक्षा कमी सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये आहे. आपण पाहणार आहोत की किती लागतं, पण ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आपल्याला या दोन्ही गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष देणं भाग आहे. बाकी चुनखडीयुक्त जमिनी आहेत. या चुनखडीयुक्त जमिनीचं व्यवस्थापन देखील, कारण बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रातील 52% जमिनी या चुनखडीयुक्त आहेत. ज्या ठिकाणी 10% पेक्षा जास्त चुनखडी आहे. या जमिनीमध्ये देखील पिकांचं पोषण होण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. त्या जमिनीचं व्यवस्थापन देखील योग्य पद्धतीनं झालं तरच आपण अपेक्षित आणि दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो. आता थोडक्यात बघू आपण की जमिनीचे घटक काय. आपल्या सगळ्यांना वाटेल की हे फारच मूळ गोष्टींकडे जातात, पण मूळ गोष्टींकडे जोपर्यंत आपण लक्ष देणार नाही, कारण एका स्लाइडमध्ये सांगता येईल की किती खतं टाकायचे आणि कोणते टाकायचे, परंतु हे का टाकायचे, याची गरज का आहे, यामुळे काय फरक पडतो, हे अभ्यास करणं, हे माहीत असणं सर्व शेतकऱ्यांना आवश्यक आहे. म्हणून आपण ही पार्श्वभूमी किंवा भूमिका मांडत आहोत. जमिनीचे जे घटक आहेत त्यामध्ये हवा, पाणी, खनिज पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. आज परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर हवा आणि पाण्याचं बॅलन्स म्हणजे सिंचन पद्धती सगळ्यात महत्वाची. एका शब्दात वापसा परिस्थिती जर असेल तर आणि तरच योग्य पद्धतीनं अन्न आणि पाणी याचं शोषण केलं जातं. दुसरा भाग आहे खनिज पदार्थ. खनिज पदार्थ जमीन तयार होताना जे आहेत जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळे आहेत. म्हणून आपण पाहतो की प्रत्येक प्रकारच्या जमिनीत 6 ते 8 विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येतात. मग या कमतरता भरून काढण्यासाठी किंवा काही प्रमाणात जर असतील तर त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी जो घटक आहे तो म्हणजे सेंद्रिय पदार्थ. ती आपल्या जमिनीत 5% पर्यंत असली पाहिजेत. परंतु आज परिस्थिती आहे का? नाही. 1% पर्यंत देखील सेंद्रिय पदार्थ नाहीत. महत्व सगळ्यांना माहित आहे. परंतु आज कुठलीही फळबाग आपण लागवड करतो तर प्रत्येक शेतकऱ्याला सुरुवातीला खड्डा भरताना देखील सेंद्रिय पदार्थांचा वापर सांगतो. झाडाची सुरुवातीची वाढ 1, 2, 3, 4 वर्ष चांगल्या पद्धतीने होणे, झाडाचं स्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने तयार होणे, यासाठी देखील हळूवार आणि दीर्घकाळ जर अन्नद्रव्य मिळायचे असतील तर सेंद्रिय पदार्थ आवश्यक आहे. पाणी टिकवून ठेवायचं असेल सेंद्रिय पदार्थ आवश्यक आहेत. सूक्ष्मजीव पाहिजे असतील सेंद्रिय पदार्थ आवश्यक आहेत. अन्नद्रव्य पाहिजे असतील सेंद्रिय पदार्थ आवश्यक आहे. जमिनीचं तापमान राखायचंय सेंद्रिय पदार्थ आवश्यक आहे. जलवाहकता किंवा जलधारण क्षमता यासाठी सेंद्रिय पदार्थ आवश्यक आहे. म्हणजे याचं महत्व भौतिक, रासायनिक, जैविक तीनही गुणधर्म निश्चित करण्यासाठी, संतुलित ठेवण्यासाठी महत्वाचं आहे. पण आजही आपण याकडे दुर्लक्ष करत आहोत आणि हा भाग जर आपण जास्त काळजीपूर्वक केला तर निश्चितच आपल्या 25 ते 30% अडचणी केवळ सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय खतांच्या वापरामुळे दूर होऊ शकतात. कारण अन्नद्रव्याचं शोषण जर चांगलं व्हायचं असेल तर जमिनीतील हवा आणि पाणी यांचा समतोल हा राहावाच लागतो, तर आणि तरच चांगल्या पद्धतीचं पोषण होऊ शकतं. आपण दुसरा भाग बघू ज्याला आपण गुणधर्म म्हणतो, की रासायनिक गुणधर्मामध्ये जमिनीचा सामू. आपल्या समोर चित्र आहे, यामध्ये असं दाखवलंय की उदासीन सामू म्हणजे किती 6.5 ते 7.5 अशा प्रकारचा सामू आपल्या जमिनीचा असेल, सॉइल पीएच असा जर असेल तर सर्व प्रकारचे अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळण्याची व्यवस्था आपोआप होती. म्हणून बरेचदा लोक म्हणतात आणि लोकांचा अनुभव आहे की सेंद्रिय पदार्थ वापरल्यानंतर सामू कमी होण्यासाठी देखील मदत. हे काही एका दिवसात, एका हंगामात, एका वर्षात होणारी गोष्ट नाही. त्यामुळे सेंद्रिय खतांचा किंवा सेंद्रिय पदार्थांचा विविध पदार्थ आहेत
यांचा देखील वापर आपल्याला सतत 3 ते 5 वर्ष करावा लागणार आहे. कारण आतापर्यंत जेवढा आपण उपसा केलेला आहे त्याची जर भरपाई करायची असेल तर आपल्याला सेंद्रिय पदार्थांचा वापर करणे हे क्रमप्राप्त आहे. याला दुसरा पर्याय आपल्याला मिळणार नाही. आणि अन्नद्रव्य पुरवठ्याचा वेग आणि प्रमाण हे दोन्ही या सामूवर अवलंबून असतात. ज्या पद्धतीने आपण मानवाचं आरोग्य एक नाडी तपासली तरी सांगू शकतो, तशा पद्धतीनं जमिनीचा सामू तपासून आपण जमिनीचं पूर्ण आरोग्य निश्चित सांगू शकतो. म्हणजे आपल्याला जमिनीचा जर सामू निश्चित 6.5 ते 7.5 जो आदर्श आहे, ज्यामध्ये सर्व अन्नद्रव्य उपलब्ध होतात असा असेल तर आपला 25% उत्पादन खर्च तिथेच थांबतो आणि 25% निर्माण झालेल्या अडचणी कमी होतात. म्हणजे 2 गोष्टी पाहिल्या, एक सेंद्रिय कर्बाचा वापर, दुसरा सामू कमी झाल्यानंतरचा परिणाम. म्हणजे जर आपल्याला सूक्ष्मजीवांनाही जास्त जिवंत ठेवायचा असेल तर सामू हा कमी असला पाहिजे. मग जर सेंद्रिय कर्बाचं महत्व एका छोट्या गोष्टीत स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल किंवा उदाहरण सांगतो. गाजर पीक रबीमध्ये घेतल्यानंतर भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी गाजर पीक जमिनीतच रोटरच्या माध्यमातून ठेवून दिले. पुढच्या हंगामात खरीपमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांना एकही ग्राम रासायनिक खत दिलं नाही, तरीही अपेक्षित आणि दर्जेदार उत्पादन त्या शेतकऱ्यांना मिळालं. आता विचार करा, गाजरामध्ये असलेलं पाणी किंवा 8 ते 10 टन सेंद्रिय कर्ब किंवा त्या पद्धतीचं खत हे जमिनीला आतमध्ये मिळालेलं आहे, वर नाही. आपण बरेचदा म्हणतो सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय खत, सेंद्रिय पदार्थ वर टाकतात. पद्धत अशी आहे, इनकॉर्पोरेट इनटू द सॉइल, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये मुळांच्या सानिध्यात ही टाकल्या गेली पाहिजेत किंवा दिल्या गेली पाहिजे. नुसतं वर टाकून त्याचा पर्याय किंवा त्याचा उपाय हा होत नाही. कारण सेंद्रिय कर्ब हे जीवाणूंचं खाद्य आहे. कोणी कितीही काही म्हणलं तर जीवाणू म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स ह्या दोन्ही शिवाय आपल्याला अपेक्षित उत्पादन निश्चितच मिळणार नाही. जे उत्पादन मिळणार आहे त्याचा दर्जा देखील सर्वात महत्वाचा आहे. म्हणून या सेंद्रिय कर्बामुळे जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता ही योग्य राहण्यास मदत होते. सतत किंवा दरवर्षी का टाकावं लागत आहे? कारण समजा तुम्ही 100 किलो टाकलं तर 80 किलो हे कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात त्या पदार्थांचं विघटन होऊन बाहेर पडतं. मग जर याचं बाहेर पडलं, कारण बरेचदा शेतकरी 3 वर्षात एकदा टाकणे, पण 3 वर्षात एकदा अशी पद्धत होती की हिरवळीचं खत देणे, 3 वर्षात एकदा गावरान खत किंवा गावखरी खत टाकणे, 3 वर्षात एकदा शेळ्या मेंढ्या बसवणे, अशा पद्धतीचं दरवर्षी काही ना काहीतरी पर्याय करून जमिनीला सेंद्रिय घटक देण्याची पद्धत होती. मग ही जर पद्धत होती तर आपल्याला दरवर्षी झाडाला सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय पदार्थ टाकायचे आहेत. कारण त्याचा आपण जर वापर पाहिला किंवा कार्यक्षमता पाहिली तर टाकलेल्यापैकी 80% कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात विघटन होऊन निघून जातात. आणि अन्नद्रव्य पुरवठ्याचा वेग हा या जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. आपण बरेचदा सांगतो की रासायनिक खत देत असताना 1:2 या पद्धतीनं, म्हणजे 10 किलो रासायनिक खत द्यायचं असेल किंवा 2 किलो जो डोस आहे त्याच्यासोबत 4 किलो सेंद्रिय पदार्थ खत मिक्स करून द्या, त्याशिवाय त्याची कार्यक्षमता वाढणार नाही. आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तोच एक पर्याय आहे. कारण रासायनिक खत डायरेक्ट मातीच्या कणांवर अभिक्रिया जर होत असल्या तर त्यातील अन्नद्रव्य हे स्थिर होतात, आणि हे जर स्थिर होऊ द्यायची नसतील तर त्या अभिक्रिया न होऊ देणे म्हणजे सेंद्रिय पदार्थाच्या कणांवर या रासायनिक खतांच्या माध्यमातून एकत्रीकरण होणे आणि मातीशी संपर्क कमी येणे, यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते, उपलब्धता वाढते आणि पिकांना पोषण होण्यास मदत होते. आज आपण बरेचदा म्हणतो की किती जीवाणू आहेत. जेवढी पृथ्वीवर आपली लोकसंख्या आहे 700 कोटी, तेवढे जीवाणू 10 ग्राम मातीमध्ये आपल्याला आढळतात, आणि ते देखील वरच्या 6 इंचामध्येच. त्यातल्या त्यातही वरचे 2 इंच ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विघटन झालेले सेंद्रिय पदार्थ असतात, अत्यंत बारीक असे मातीचे कण असतात जे आपल्याला दृष्टीला दिसतही नाही. धुळीच्या स्वरूपात असलेले अत्यंत बारीक कण यावर या रासायनिक, जैवरासायनिक आणि जैविक अभिक्रिया सतत होत असतात. म्हणून त्याचं महत्व सगळ्यात जास्त आहे. म्हणजे दिलेल्या खतांचा योग्य वापर होण्यासाठी जमिनीमध्ये जैविक आणि
जैविक आणि रासायनिक रूपांतरण व्हावं लागते आणि यासाठी सूक्ष्मजीव हे कारणीभूत असतात. याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहित आहे. हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे, परंतु त्याचा वापर केवळ सूक्ष्मजीव असतील तर त्याचं रूपांतरण नायट्रेटमध्ये होऊन पिकाला ते उपलब्ध करून देतात. आपण ॲझॅटोबॅक्टर, ॲझोस्पिरिडियम, ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम हे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत. वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या जीवाणूंचा वापर होतो. परंतु ॲझॅटोबॅक्टर जे की सर्व पिकांसाठी आपण उपयोगी आणू शकतो, सर्व जमिनींसाठी आपण उपयोगी आणू शकतो, त्याचा वापर आपण करणे हे आवश्यक आहे. तर आपल्याला हवेतील नत्राचा वापर, नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया वाढवता येईल. कारण काय गरज आहे तर नायट्रोजन आणि गंधक दोन हे असे आहेत की ज्याचा सगळ्यात जास्त पुरवठा केवळ सेंद्रिय पदार्थाच्या माध्यमातूनच होतो. दुसरे खत आपण ही जे वापरत आहोत नत्रयुक्त, त्यापेक्षा नत्रयुक्त खत देण्यासाठी जर आपण सेंद्रिय खताचा वापर केला तर आपल्याला फरक निश्चितच जाणून येईल. कारण हे फळझाड पिकं जे आहेत ही काही 2 महिने 3 महिन्याची पिकं नाहीत, वर्षानुवर्षे एकाच जमिनीत राहतात. आपण विचार करा, एका जमिनीमध्ये फळपीक वाढत असताना, फळझाड वाढत असताना किती मातीचा संपर्क येतो, तर 240 किलो मातीच्या संपर्कात हे सर्व फळझाडं वाढत आहेत. कारण त्याचा आवाका तितक्याच आहे. बाकीच्या ठिकाणी अन्नद्रव्य असले तरी ते काही वापस येणार नाहीत किंवा जवळ येणार नाहीत. मग त्याच क्षेत्रामध्ये अन्नद्रव्य असणे आणि ते उपलब्ध स्वरूपात असणे हे महत्वाचं आहे. आज जोपर्यंत आपण जमिनीतील अन्नद्रव्यांचं संवर्धन आणि पुनर्भरण करणार नाही तोपर्यंत आपल्याला योग्य झाडाकडून प्रतिसाद मिळणार नाही आणि जो मिळाला तो अपेक्षित मिळणार नाही. आज आपण पाहत आहात एक अन्नद्रव्याची काळजी नाही घेतली. जसं सुरुवातीलाच सांगितलं की एक गुणधर्म आपण जर व्यवस्थित नाही लक्षात घेतला तर अनेक गुणधर्मावर अनिष्ट परिणाम होतात. त्या पद्धतीनं एका अन्नद्रव्याची काळजी घेतली नाही म्हणून आज 6 ते 8 अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये कमी दिसत आहेत. म्हणजे अन्नद्रव्यांच्या कमतरता ह्या सतत वाढत आहेत. बरं, ह्या वाढत असताना आपण जी खतं टाकतो यावर देखील आपण लक्ष देत. या जसं सेंद्रिय पदार्थांची कार्यक्षमता आपण विचारात घेतली त्याच पद्धतीनं रासायनिक खतांची कार्यक्षमता जर तुम्ही पाहिली तर मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद, पालाश 50% पर्यंत फक्त कार्यक्षमता आहे. म्हणजे दिलेलं 50% लागू होतं. दुसरं गंधकाची कार्यक्षमता फक्त 10% पर्यंत आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्यक्षमता ही फक्त 5% पर्यंत आहे. ते पण अशा शेतकऱ्याकडे जो शेतकरी चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करतो. नुसतं बॅग आणणे आणि टाकून देणे, नुसतं 2 किलो सांगितलं की टाकून देणे, 4 किलो सांगितलं की टाकून देणे, त्याचा उपयोग होत नाही. ज्या पद्धतीनं आपण सांगितलं 1:2 या प्रमाणातच इथून पुढे आपण रासायनिक खतं वापरणार. का आपल्याला या अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज पडत आहे याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की एक जरी अन्नद्रव्य कमी असेल तर ते ज्या प्रमाणात कमी आहे त्या प्रमाणात तुमच्या उत्पादनामध्ये घट येईल. तुम्ही समोर पहा, लक्षात येईल की एक बोरॉन कमी आहे म्हणून जितक्या प्रमाणात कमी आहे तितक्या प्रमाणात ते उत्पादन कमी येणार आहे. मग जर एक अन्नद्रव्य इतका मोठा बदल घडवून आणू शकतं तर आपण तर 6 ते 8 अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. आणि हे व्यवस्थापन करत असताना रोज, महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला असं करू शकत नाही. तर सतत आपल्याला या व्यवस्थापनाबद्दल जागरूक राहायचंय. म्हणून सेंद्रिय खताच्या माध्यमातून जमिनीचं आरोग्य सशक्त आणि समृद्ध करून पिकांकडून उत्पादन घेण्याची पद्धत आपण सुरू केली पाहिजे. कारण दुसरा महत्वाचा भाग ज्या पद्धतीनं केवळ एक अन्नद्रव्यामुळे फरक पडू शकतो त्याच पद्धतीचा म्हणजे पिकांची असणारी सुप्त भूक म्हणजे हिडन हंगर. आज जागतिक स्तरावर देखील याच्यावर भरपूर विचार होत आहे की जमिनीत नाही, पिकाला आवश्यक आहे पण पिकाला मिळत नाही. आपल्या देखील लक्षात येत नाही, पीक देखील लक्षण दाखवत नाही. परंतु लक्षण कधी दिसतं तर डायरेक्ट उत्पादनामध्ये. म्हणजे एखादा अन्नद्रव्य कमी आहे ते आपल्याला दिसत नाही. कारण पिकांमध्ये देखील मोसंबी, द्राक्ष, मका अशी पिकं जर सोडली तर बाकी सर्व पिकं सर्व अन्नद्रव्यांच्या कमतरता दाखवत नाही. दाखवलं तरी ती लक्षणं आपल्याला ओळखू येत नाही. पण गरज आहे, ती गरज भागवल्या गेली पाहिजे. यासाठी आपल्याला जमीन हेच माध्यम आहे एवढं सांगणं आहे. कारण सुप्त भूक भागवण्यासाठी आणि लक्षात येण्यासाठी तुम्हाला फुलोरा येण्याच्या अगोदर का नंतर हा देखील विचार करावा लागणार आहे. फळ वाढीच्या कालावधीत का परिपक्वतेच्या कालावधीत, झाडाची वाढ करताना का झाडाची छाटणी करताना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत.
पण त्या वेळेस आपण तेवढे अन्नद्रव्य देणे शक्य होत नाही. म्हणून हे जमिनीच्या माध्यमातूनच दिल्या गेली पाहिजे. कारण झाडाकडे स्वतःकडे निवड क्षमता आहे आणि जे आवश्यक आहे ते झाड जमिनीतून निश्चितच घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला फक्त वातावरण निर्मिती अशी करायची आहे की सर्व अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात झाडाला मिळत राहत. या अन्नद्रव्यांचं शोषण होण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी देखील त्या ठिकाणी उपलब्ध असेल. मग आता जे आपण म्हणतो, जे 2012 पासून हे चालू आहे, जे काही शोध घेतला की उत्पादकता का वाढत नाही, उत्पादन का वाढत नाही, दर्जा का मिळत नाही, सीताफळ असो किंवा इतर पिकं असो, तर सेंद्रिय खतांचा वापर जो आहे तो कमी आहे. हलक्या जमिनीत आपण लागवड केली आहे, ज्या जमिनीत अन्नद्रव्याच्या कमतरता आहेत. एकाच क्षेत्रामध्ये आता फळझाडांना तर बदल करता येणार नाही. जे तुम्हाला सांगितलं की एका ठराविक मातीच्या क्षमतेमध्येच किंवा मातीच्या प्रमाणामध्येच त्या पिकाची सतत ही वाढ होत आहे. आणि हवामानातील बदल आणि पावसाची अनियमितता यामुळे देखील पिकावर अनिष्ट परिणाम होतात. केवळ पिकावरच नाही तर जमिनीवर देखील होत आहे. मग माहिती नसल्या कारणाने किंवा अर्धवट माहिती असल्या कारणाने रासायनिक खतांची चुकीची आणि अवेळी मात्रा दिल्या जाते, त्यामुळे देखील पिकावर अनिष्ट परिणाम होतात. मग योग्य वेळेला जमिनीच्या माध्यमातून सुरुवातीच्या, कारण जसं आपण म्हणतो की आज दिलं की लागली दुसऱ्या दिवशी लागू पडणार नाही. म्हणजे फुलं आणायची असतील तर फॉस्फरस द्या, फुलं आणायची असतील तर जस्त द्या, ताबडतोब द्या की लागली फुलं, असं होत नाही. ज्या पद्धतीने आपण शेती करत आहोत त्या शेतीमध्ये सर्वात महत्वाचं जे माध्यम आहे त्याचीच आपण काळजी घेतली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोयीस्कर आणि सुलभ होतील. सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर जो आहे तो अजूनही शेतकरी त्या अन्नद्रव्यांचा वापर करत नाही. काही प्रमाणात शेतकऱ्यांना असं वाटतं की हे काय तग धरणारं पीक आहे, हलक्या जमिनीत येणार आहे, कसंही वाढवलं तरी येणारं पीक आहे, याला कुठं अन्नद्रव्यांची गरज आहे. तर असं होत नाही. हे दुर्लक्ष झालेली गोष्ट आहे. परंतु सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा जर वापर केला तर निश्चितच सीताफळाची उत्पादकता आपण वाढवू शकतो. मिळणारं सीताफळ हे दर्जेदार असेल, वजन चांगलं असेल. ह्या सगळ्या गोष्टी कधी होतील तर आपण ह्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यावरच होतील. कारण तोच एक आता पर्याय आहे. कारण आता तुम्ही एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक रोग व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत, वापरत आहोत आणि त्याबाबत माहिती देखील बऱ्यापैकी शेतकऱ्यांपर्यंत गेलेली आहे. आज या अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे सर्व अन्नद्रव्यांचा एकत्रित पुरवठा होतो. हळूवार आणि पिकानुरूप दीर्घकाळ अन्न पुरवठा होतो. जमिनीची धूप देखील कमी होते. जमिनीच्या भौतिक रासायनिक गुणधर्मात सुधारणा होते. जे उपयुक्त जीवाणू आहेत, कारण आज पहा जसं आपल्याला माहिती आहे की काट्यानं काटा निघतो तसं बुरशीसाठी आपण ट्रायकोडर्मा याच बुरशीचा वापर करतो. म्हणजे काय, अपायकारक बुरशींवर उपाय करण्यासाठी, त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी दुसऱ्या बुरशीचा आपण वापर करतो. म्हणजे आपल्याला माहित आहे की हे जमिनीमध्ये जर ट्रायकोडर्माचं प्रमाण जास्त असेल तर अपायकारक किंवा अनिष्ट बुरशी ह्या वाढणार नाहीत. हे देखील महत्वाचं ठरतं जर आपण सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर जमिनीत केला तर. आणि जो आपला आउटपुट उद्देश जो आहे तो म्हणजे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवणे, ही केवळ याच माध्यमातून होऊ शकते. मग थोडक्यात काय करायचंय, सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खते यांचा एकत्रितरित्या आपल्याला वापर करायचा आहे. जमिनीचं पोषण प्लस पिकांचं संतुलित पोषण. कारण आज तुम्ही जर गणित केलं तर 1 टन शेणखतापासून 6 ते 7 किलो नायट्रोजन, 3 ते 4 किलो स्फुरद, 7 ते 8 किलो पालाश, 1 किलो गंधक, 100 ग्राम जस्त, 250 ग्राम मंगल, 75 ग्राम लोह, 25 ग्राम बोरॉन, 2 ग्राम मोलाब ही अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळतात. पहा असं कुठेही नाही. झाडाचं एक पान घेतलं तर त्यामध्ये सर्व अन्नद्रव्य किंवा मूलद्रव्य असतात. परंतु असं एकही जगात खत नाही की ज्यामध्ये हे सर्व 14 अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळतील. आणि त्याचं प्रमाण देखील आणि संतुलन देखील हे फार महत्वाचं असतं. कारण जमिनीत दिलेले जेवढे काही स्फुरदयुक्त, पालाशयुक्त खते आहेत हे मातीच्या कणाशी संपर्क आला की स्थिर होतात आणि मिळत नाहीत. त्याच्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. म्हणून हे सेंद्रिय खताच्या सोबत जर दिली तर आपल्याला याची कार्यक्षमता देखील वाढवता येईल. एक चार्ट आहे समोर ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की किती प्रमाणात हे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण आहे. बाकी सर्व आहे
पण लक्षात येण्यासाठी म्हणून केवळ सूक्ष्म अन्नद्रव्यांचं दाखवलं की सेंद्रिय खत, शेणखत, गांडूळ खत, ऊसाच्या मळीचं खत, कोंबडीचं खत, बायोगॅस स्लरी, शेळी लेंडी खत, या सगळ्यामध्ये शेळी लेंडी खतामध्ये सगळ्यात जास्त सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. आणि आपल्याला देखील माहित आहे की शेळीचं अन्न हे फक्त पानं आहेत, झाडांची पाने. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनातला दुसरा प्रश्न की इतके अन्नद्रव्य मिळण्यासाठी जो आम्ही शेणखतावर किंवा सेंद्रिय खतावर खर्च करू तो जास्त असतो. तर शेतकरी बंधूंनो, 1 टन शेणखत खरेदी करण्यास लागणारी किंमत आणि याची एकूण अन्नद्रव्य म्हणजे जितके शेणखतातून मिळणार आहेत त्या सगळ्या अन्नद्रव्यांचं रासायनिक जर प्रमाण बघितलं तर ही किंमत दुप्पट येते. आजच्याही किमतीत मागच्या 20 वर्षापूर्वी तीच परिस्थिती होती. म्हणून सेंद्रिय खतांचा वापर हा फायदेशीर ठरतो. पिकांची गरज, आपण हे माध्यम आहे, सेंद्रिय खते, जैविक खते, रासायनिक खते हे जमिनीला देणे, हे स्त्रोत आहेत वेगवेगळे. उद्देश आपला आहे सर्व अन्नद्रव्ये दिल्या गेली पाहिजेत, प्रमुख, दुय्यम आणि सूक्ष्म, तर आणि तरच आपण पिकापासून दर्जेदार, अधिक आणि अपेक्षित उत्पादन मिळवू शकतो. पर्याय तुम्हाला सांगितला आहे, सेंद्रिय खतांचा वापर जमिनीचं पोषण करण्यासाठी, रासायनिक खतांचा वापर पिकांचं पोषण करण्यासाठी. दोन्ही जर असेल तर निश्चितच आपल्याला उत्पादने मिळेल आणि जमिनीचं आरोग्य देखील राखेल. किती प्रमाणात लागतात याचं गणित आपल्या समोर मांडलं आहे की 80% प्रमुख अन्नद्रव्य लागतात. मुळातच पूर्ण जर झाडाची तुम्ही संरचना पाहिली तर 94% झाड हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन पासून बनलेलं आहे. पण या तिन्हीचा संयोग होणे यासाठी 6% मिनरल मॅटर लागतं, जे की आपण नत्र, स्फुरद, पालाश किंवा सर्व 14 खनिजे याला आपण म्हणू शकतो. परंतु इतकं प्रमाण जरी कमी असेल तर वेगवेगळे जे पदार्थ तयार होतात ज्याला म्हणतो आपण प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, तर हे सगळे तयार होण्यासाठी या अन्नद्रव्यांची गरज आहे. 80% अन्नद्रव्य एनपीके, 20% पर्यंत, 18 ते 20% पर्यंत दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. सल्फरला आता प्रथम प्रमुख अन्नद्रव्य म्हणून मान्यता मिळाली, कारण त्याचा रोल, त्याचं कार्य, त्याची कमतरता या सगळ्याचा जर अभ्यास केला तर सल्फर आता कंपल्सरी प्रत्येकाने शेतात वापरणे, पिकांसाठी वापरणे आवश्यक झालेलं आहे. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जे 1% पर्यंत लागतात, खूप कमी लागतात. परंतु ज्या पद्धतीनं मानवाच्या किंवा आपल्या आहारात मिठाचं महत्व आहे, जनावरांच्या आहारात मिनरल मिक्सचर पण देतो आपण, खनिज काही ना काहीतरी चाटण देत असतो जनावरांना देखील. ते जे महत्व आहे ते जमिनीमध्ये, पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्व आहे. मिठाशिवाय जेवण नाही, सूक्ष्म अन्नद्रव्याशिवाय पिकांचं पोषण होणार नाही. कारण पिकांच्या प्रत्येक संवेदनशील अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रमाणात ही सूक्ष्म अन्नद्रव्ये लागत असतात, जी आपल्या समोर आता दिसत आहे. म्हणजे प्रत्येक प्रक्रियेवर, प्रत्येक वाढीच्या संवेदनशील अवस्थेवर ही सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रभाव पाडतात, अनुकूल किंवा प्रतिकूल. योग्य प्रमाणात दिली तर अनुकूल, आणि कमी प्रमाणात असतील किंवा जास्त प्रमाणात असतील तर प्रतिकूल परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणून या अन्नद्रव्यांचं महत्व जर आपण पाहायचं तर थोडक्यात आपण प्रत्येक अन्नद्रव्याचं पाहू की नायट्रोजनमुळे हरितद्रव्याचं प्रमाण वाढतं आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त प्रमाणात होते. स्फुरदामुळे जमिनीचा खालचा भाग म्हणजे मुळांची संख्या वाढते, जारवा वाढतो, मुळांची वाढ योग्य होते, रोग प्रतिकारक क्षमता निर्माण होते आणि नैसर्गिक रित्या फळे पिकण्यास मदत होते. हे आपल्याला सीताफळामध्ये देखील फार आवश्यक आहे. पालाशच्या बाबतीत आपण सांगतो की गुणवत्ता किंवा दर्जा जर पाहिजे असेल, रंग पाहिजे असेल, योग्य पाण्याचं प्रमाण झाडामध्ये, पानामध्ये, फळामध्ये पाहिजे असेल तर पालाशची गरज आहे. आणि झाडाला सक्षम करणे, झाडाला कोणत्याही परिस्थितीत पाणी कमी असताना किंवा जास्त असताना वाढ आणि विकास चालू ठेवणे यासाठी पालाशची गरज असते. याचं महत्व देखील माहित आहे. शेतकरी नत्र, स्फुरद, पालाश देखील वापरत आहे. मग नंतरचा भाग येतो की मुळातच आपल्याकडच्या जमिनी कोकण वगळता कॅल्शियम, मॅग्नेशियम पासून तयार झालेले आहेत. म्हणून कॅल्शियम, मॅग्नेशियम आहे, परंतु जसं असंतुलन आपण वापरलाय शब्द, त्यामुळे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर यांचा देखील वापर आज फळझाडांच्या पिकांसाठी आपल्याला करावा लागत आहे. कॅल्शियमचं महत्व म्हणजे कव्हर तयार करणे, पेशी विभाजन किंवा पेशी लांब होणे, विविध संप्रेरक आहेत. आता शेतकरी बरेच ग्रोथ रेग्युलेटर्स हे स्वतः झाडामध्ये तयार करण्याची प्रक्रिया या कॅल्शियममुळे होते. दिलेलं नायट्रोजन लागू पडणे, कारण आता कॅल्शियम नायट्रेट, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट तुम्हाला खतं माहिती, पण नायट्रोजन आणि कॅल्शियम सोबत दिल्यावर त्याचा वापर होतो, शोषण चांगल्या पद्धतीनं होतं, हे देखील आपल्याला माहिती. कॅल्शियम आणि बोरॉनचं
अशाच प्रकारचं रिलेशन आहे. कॅल्शियम आणि बोरॉन योग्य प्रमाणात सोबत दिलं तर दोन्हीचीही शोषण क्षमता आणि कार्यक्षमता ही वाढलेली दिसून येते. अन्यथा जे परिणाम आहेत की अवेळी फुलं येतात, फुलोरा गळून पडतो, कोवळी पाणी आणि देठाकडील भाग कमकुवत झाला की फळं गळून पडतात, अति प्रमाणात फुलगळ होणे किंवा फळगळ होणे किंवा सेटिंग न होणे, जे की फळ पिकाला सगळ्यात महत्वाचं आहे सेटिंग होणे. फुलं येणे, सेटिंग होणे आणि गळ न होणे हे जर उद्देश साध्य झाले तर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. पण याला पर्याय आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि ते जर कॅल्शियम, बोरॉन आणि इतर अन्नद्रव्यांच्या माध्यमातून सर्वच अन्नद्रव्य वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये, वेगवेगळ्या संवेदनशील अवस्थेमध्ये हे लागतच असतात. त्यामुळे आपण ते जमिनीच्या माध्यमातून देतो. केवळ 1 आणि 2 अन्नद्रव्यामुळे आपण फार फरक घडवून आणू शकत नाही. म्हणून आपल्याला याचा संतुलित पुरवठा करायचा आहे. मॅग्नेशियम म्हणतो आपण. मॅग्नेशियमचा वापर, कॅल्शियमचा वापर आकार मोठा करणे, मॅग्नेशियमचा वापर वजन जास्त करणे. मग कॅल्शियम, मॅग्नेशियम दोन्ही मिळून आकारमान जर वाढलं, वजन जर वाढलं तर आपलं उत्पादन निश्चितच वाढणार आहे. कारण मुळातच अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, ज्याच्यासाठी ते हरित लवक आहे, जे की वनस्पतीला गुणधर्म आहे, तो मॅग्नेशियम मुळे आहे. कारण सर्व सजीवांमध्ये केवळ वनस्पतीच स्वतः अन्न तयार करू शकतात. गंधकाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की नत्र, स्फुरद हे सोबत नत्र आणि गंधक हे सोबत जर दिलं तर चांगल्या पद्धतीचा परिणाम आपल्याला दिसून येतो. वैशिष्ट्य फक्त सांगतो, पिकाच्या खराब झालेल्या पेशींच्या दुरुस्तीसाठी हे गंधक गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपल्या तोंडात लाळ तयार होते ती कशासाठी, तर खाल्लेलं अन्न पचन होण्यासाठी. त्या पद्धतीनं लाळ तयार करण्याचं काम पिकाच्या पोषणासाठी हे गंधक करत असतं. म्हणून इतर अन्नद्रव्यांचं शोषण हे जास्त आणि चांगल्या प्रमाणात होऊन आपल्याला उत्पादनामध्ये फरक दिसून येतो. बाकी लोह आपल्याला माहित आहे की दिल्याच गेलं पाहिजे, नाहीतर झाडाचे कोवळे पानं हे पिवळी पडतात. जस्त आपल्याला माहिती आहे की वनस्पतीची वाढ नियंत्रित करणारे जे काही संप्रेरक आहे ते तयार होणे, नायट्रोजनचं पासून प्रथिने तयार होणे म्हणजे प्रोटीन्स. जास्त प्रमाणात प्रोटीन्स तयार झाले म्हणजे झाडाची रोग प्रतिकारक क्षमता ही वाढते. आज जस्त हा एक घटक इतका महत्वाचा आहे कारण आपल्याकडच्या 72% जमिनीमध्ये जस्ताची कमतरता दिसून येते. जर प्रथिने तयार झाली नाही तर आपोआपच रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. बुरशीजन्य रोग का वाढतात? कारण पानाच्या पृष्ठभागावर साखर साचते. मग ते जर जास्त कमी असेल, स्टार्च तयार होत नाही, त्याचं रूपांतरण होत नाही, त्याच्यावर बुरशी चढते. आपण बुरशीनाशक देखील वापरतो, ते आहेत कॉपरचे, जस्तचे. मग जर कॉपर, जस्त आणि मॅग्नीज याच्यापासून तयार झालेले बुरशीनाशक आहेत तर पोटातूनच झाडाला हे द्या. झाडाचं पोट म्हणजे जमीन आहे. पोट व्यवस्थित तर झाड व्यवस्थित. अशाच पद्धतीने मॅग्नीज रोग प्रतिकारक क्षमता, जीवाणूजन्य रोगांपासून अटकाव करण्यासाठी, बुरशीजन्य रोगांपासून अटकाव करण्यासाठी मॅग्नीजचा खूप मोठा सहभाग आहे. कारण कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम हे सगळे जे घटक आहेत हे सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे घडून येतात. पिकातील सर्व जैव रासायनिक प्रक्रिया या सूक्ष्म अन्नद्रव्याशिवाय घडत नाहीत. कारण हे नियामक, वाहक, सहाय्यक, उत्प्रेरक अशा प्रकारचं काम पिकांच्या अभिक्रियांमध्ये सतत करत राहतात. कॉपर आपल्या सगळ्यांना माहित आहे, पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये इतका चांगला रोल आहे जो दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांनी कटिंग झाल्यानंतर, छाटणी झाल्यानंतर बोर्डो मिक्सचरचा जर स्प्रे दिला तर त्याचे रिझल्ट इतके चांगले आहेत की फुलोरा नियमित आणि व्यवस्थित येण्यासाठी देखील त्याची मदत होते. पानगळ, बुरशीजन्य रोगांपासून अटकाव यासाठी देखील आपल्याला तांबे किंवा कॉपरचा आपण वापर करतो. सगळ्यांना खतं माहिती आहेत, बुरशीजन्य किंवा बुरशीजन्य औषधं त्या सगळ्यामध्ये कॉपर आहे. मग जर कॉपर जमिनीतून जर पिकाला दिला तर निश्चितच रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. बोरानचा रोल आहे कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम याचं चांगलं शोषण करण्यासाठी. आणि कॅल्शियमचा जर जास्तीत जास्त शोषण व्हायचं असेल ते नेमकं फळावर परिणाम करणारे आहेत. बोरॉन आणि कॅल्शियम टोकावर परिणाम करणारे आहेत. शेंडा असो का मुळं असो यावर जर परिणाम करणारे असेल तर बोरॉनचा देखील वापर महत्वाचा ठरतो. त्यानंतर मॉलिब्डेनम, याच्या बाबतीत आजही वापर जो आहे तो शेतकरी करत नाहीत कारण बाजारात ते मिळत नाही, त्याचा रोलही माहित. पिकाला जेवढं काही तुम्ही नायट्रोजन दिलं याला रेग्युलेट करणे, कमी जास्त करणे, साठवून ठेवणे, चुकीनं हिरवगारपणा किंवा कोवळेपणा येऊन रोग न येणे, कीड न येणे यासाठी मॉलिब्डेनमची गरज आहे. मग जर नत्राचं पूर्ण मेटाबॉलिझम मॉलिब्डेनम रेग्युलेट करत असेल याचा देखील फवारणीच्या माध्यमातून किंवा जमिनीतून
ड्रीपच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारातून आपण वापर करायला पाहिजे. कारण फळझाडं विशेषतः जर ताण सहन करण्याची क्षमता वाढवायची असेल झाडामध्ये, तर ऍब्सिसिक ऍसिड नावाचा घटक तयार करण्याची पदार्थ तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती केवळ मॉलिब्डेनम मुळे होते. म्हणून कुठल्याही प्रकारचा जैविक आणि अजैविक ताण जर झाडावर येत असेल, त्या काळामध्ये नेमका आपल्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम म्हणजे फुलगळ फळगळ होत असेल, तर तो थांबवण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी या मॉलिब्डेनमचा खूप मोठा सहभाग आहे. म्हणून याचा वापर देखील 2 ते 2.5 किलो प्रति हेक्टरी आपल्याला अमोनियम किंवा पोटॅशियम किंवा सोडियम मॉलिब्डेटचा वापर करावा लागणार आहे. सर्वसामान्यपणे जर आपण पाहिलं तर जे अन्नद्रव्य कमी आहेत, लक्षणं जी दाखवतात कमतरतेची लक्षण विशेषतः सीताफळामध्ये दिसूनच येत नाहीत. पण आपल्या ह्या माहितीसाठी की शेंडा जर जात असेल तर कॅल्शियम बोरॉन कमी आहे. नवीन पानं जी आलेली आहेत त्यावर काही तुम्हाला कमी जास्त दिसत असेल तर कॉपर आहे, फेरस आहे, सल्फर आहे, मॅग्नीज आहे, याची कमतरता असू शकते. जुने पानं आहेत त्याच्यामध्ये जस्ताची कमतरता आणि खूप जुने पानं जे आहेत त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम आणि मोलाब याची कमतरता दिसून येते. हे अभ्यासानं आणि सरावानं निश्चितच शेतकऱ्याला माहिती होतं किंवा लक्षणावरून दिसून येऊ शकतं. म्हणून आपल्याला आता वापर करायचा आहे या सर्व खतांचा. हे सर्व खतं द्यायचेच आहेत, म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचंच आहे जर तुम्हाला जमिनीची सुपीकता आणि पिकाची उत्पादकता पाहिजे असेल तर. किती टाकायचं आहे तर प्रति हेक्टरी 20 टन शेणखत किंवा गांडूळ खत 5 टन किंवा कंपोस्ट खत 5 टन हे सुरुवातीलाच टाकायचं आहे. लागवड करण्याच्या पूर्वी आपण दिलेला आहे. यासोबत एक महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे 500 किलो निंबोळी पेंड किंवा करंज पेंड अखाद्य पेंडी आहेत. हे कंपल्सरी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांसोबत वापरा. कारण सर्व फळ झाडांना जर आपण बुरशीजन्य रोगांना अटकाव करायचा असेल तरी मदत होते, अनेकविध किडींना अटकाव करायचा असेल तरी मदत होते, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवायची तरी मदत होते, उपायकारक जीवाणूंची संख्या वाढवायची असेल तरी मदत होते, सेंद्रिय कर्ब म्हणून देखील याचा वापर होऊ शकतो. म्हणून फायदा निश्चितच आहे. याचा वापर करणे शेतकऱ्यांनी प्रत्येक फळझाडासाठी आवश्यक आहे. सीताफळासाठी विशेषतः ज्या अडचणी येतात त्यासाठी जर आपण हेक्टरी 500 किलो वापरली तर बऱ्याचपैकी कमी होऊ शकतात. जर उपलब्धता नसेल तर पहिले 3 वर्षापर्यंत पूर्ण झाडाची वाढ होईपर्यंत ताक देंच्या या हिरवळीच्या खतांचा किंवा मासळीचं खत, घडांचा चुरा, प्रेसमड काय जे मिळेल सेंद्रिय त्याचा वापर करा किंवा वेगवेगळ्या पेंडी ज्या आहेत त्याचं मिश्रण वापरा. एकच ते एक वापरायची गरज नाही, पण पर्याय आहेत, पर्याय नाही असं नाही. मग आता पूर्ण वाढलेलं झाड आहे, 5 वर्षाचं झाड आहे, तर त्याला किती दिले पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. तर एक तर माती परीक्षण कंपल्सरी आहे. नसलं केलं तर मी सांगितलेल्या आता या 2-4 ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगणार आहेत, त्याचा तुम्ही वापर करा. पण पुढच्या वेळेस, पुढच्या हंगामात आता तुमचं पीक निघून गेल्यानंतर एकदा माती परीक्षण निश्चितच करून घ्या. 5 वर्ष पूर्ण झालेल्या झाडास प्रति झाड प्रति वर्ष 50 किलो शेणखत अधिक 250 ग्राम नत्र, 125 ग्राम स्फुरद आणि 125 ग्राम पालाश प्रति झाड द्यायचा आहे. याला आपण जर कमी कमी करत गेलो, 50 ग्राम दरवर्षी नायट्रोजन द्यायचं आहे, 25 ग्राम दरवर्षी स्फुरद द्यायचं आहे, 25 ग्राम दरवर्षी पालाश द्यायचा आहे एका झाडाला प्रति झाड आणि 10 किलो प्रति वर्षी या पद्धतीनं पहिल्या वर्षी 10, दुसऱ्या वर्षी 20, तिसऱ्या वर्षी 30, चौथ्या वर्षी 40, 5व्या वर्षी 50 आणि मग पुढे हाच डोस प्रत्येकानं सीताफळाच्या बागेमध्ये द्यायचा आहे. त्यानंतर येतं की दुय्यम अन्नद्रव्य. जमिनीचं जर भुसभुशीत ठेवायची असेल, जमिनीतल्या प्रक्रिया, वापसा, इतर सूक्ष्म जीव आणि अन्नद्रव्य मिळण्यासाठी जिप्समचा वापर 200 किलो प्रति हेक्टर करायचा आहे. मॅग्नेशियम सल्फेट गरजेचं आहे, माहित आहे. आपल्याला उत्पादकता वाढवायची, वजन वाढवायचं तर मॅग्नेशियम सल्फेट. झाडाला असलेल्या पानापासून जास्तीत जास्त काम करून घ्यायचं असेल तर मॅग्नेशियम म्हणून 25 किलोग्राम प्रति हेक्टर आणि गंधक 25 किलोग्राम प्रति हेक्टर हे एका वर्षाला आपण देऊन टाकायचं आहे. पेरणीच्या स्वरूपात द्या किंवा आळ्यात देता येत असेल त्या पद्धतीनं, पण हे मस्ट आहे. फक्त नत्र, स्फुरद, पालाशनं आपलं काम होणार नाही. गुणवत्ता आणि अधिक उत्पादन या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. यासोबतच आपल्या जमिनीचं आरोग्य. मग आता प्रश्न येतो की हे सगळं दिलं, राहिले आपले सूक्ष्म अन्नद्रव्य जे सगळ्यात महत्वाचं काम घडवून आणतात ते किती दिल्या गेली पाहिजे. प्रति झाड आपण सांगितलेलं नाही, त्या माती परीक्षणानुसार सांगू. पण इन जनरल लोह सल्फेट 25 किलोग्राम प्रति हेक्टर, झिंक सल्फेट 25 किलोग्राम प्रति हेक्टर, बोरॉन 5 किलोग्राम प्रति हेक्टर, मॅंगनीज सल्फेट 12.5 किलो प्रति हेक्टर आणि कॉपर सल्फेट
5 किलो प्रति हेक्टर प्रत्येकानं द्यायचं. आता एवढं सगळं लक्षात राहत नाही, एवढं सगळं मिळत नाही, हे प्रमाण योग्य होतं का? याला सोपा पर्याय म्हणून तुम्हाला सांगतो. तो सोपा पर्याय म्हणजे महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणित ग्रेड 1, ग्रेड 2 याचा वापर करणे. आता हे काय आहेत? तर प्रति एकरी ग्रेड जो आहे तो 20 किलो द्यायचा आहे. 20 किलो प्रति एकरी सीताफळासाठी. कोणता? ग्रेड नंबर 1 जे 10 किलोच्या बॅगमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण खत म्हणून मिळतं. त्याचा वापर आपण करायचा आहे. म्हणजे ते सोप्या पद्धतीने होईल. आणि दुसरा आहे ग्रेड नंबर 2 जो की आहे फवारणीच्या माध्यमातून देण्यासाठी. हा कधी द्यायचा आहे? जर आपल्या जमिनीमध्ये फारच कमतरता असतील, हलकी जमीन असेल तर दर महिन्याला एक. झाडाची परिस्थिती कोणतीही असू द्या, ताण असू द्या, बहार निघालेला असू द्या, बहार होणारा असू द्या, बहार घ्यायचा असू द्या, तीनही परिस्थितीमध्ये हा जो बॅलन्स्ड ग्रेड दिलेला आहे, ज्यामध्ये 6 सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, संतुलित प्रमाणात आपण तयार दिलेली आहेत, राज्य शासनानं प्रमाणित केलेला ग्रेड आहे. प्रत्येक पिकासाठी, प्रत्येक हवामानात, प्रत्येक जमिनीसाठी, प्रत्येक शेतकऱ्यासाठी. ग्रेड नंबर 2 वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये फवारणी करायची आहे. 1% जास्त कुठलंही अन्नद्रव्य फवारायचं नाही, ही काळजी मात्र शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. मिश्रण करत असताना कोणतेही मनाला वाटेल ते अजिबात मिक्स करायचे नाही. फवारणीची बचत करण्यासाठी, फवारणीच्या मजुरीची बचत करण्यासाठी, फवारणीला लागणारा वेळ कमी करण्यासाठी काहीही एकत्र मिक्स करून देऊ नये, ही कृपया आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती. कारण आपण चांगलं उत्पादन घ्यायचंय आणि उत्पादन खर्च कमी करायचा आहे. मग जर आपल्याला एवढे सगळे एकत्रित खतं देता येत नसतील तर ग्रेड 1 20 किलो प्रति एकर या पद्धतीनं आपण सीताफळासाठी वापरावा. आणि ग्रेड 2 जमिनीतून द्यायची अजिबात गरज नाही, फवारणीच्या माध्यमातून वापरायचा आहे. म्हणजे काय होईल की सर्व जमिनीच्या गुणधर्मात सुधारणा होईल, पिकांना संतुलित अन्नद्रव्य मिळतील, पिकांच्या मुळांची चांगली वाढ होऊन, एकच नाही तर मुळांची जितकी वाढ होती यावरून एक लक्षात घ्या की जेवढे मुळं जास्त तयार होतील तेवढं सेंद्रिय कर्ब आपोआप जमिनीत तयार होतं. कारण मुळं डिजेनरेट झाल्यानंतर, जारवा डिजेनरेट झाल्यानंतर, त्याचं काम संपल्यानंतर ते सेंद्रिय कर्बाच्या स्वरूपात जमिनीतच मिसळल्या जातो. हा एक चांगला फायदा त्या ठिकाणी दिसून येतो. दिलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता देखील वाढते आणि आपला उत्पादन खर्च देखील कमी होतो. जेवढे काही अविद्रव्य स्वरूपात अन्नद्रव्य आहेत त्याचं रूपांतरण होतं आणि आपोआपच जे आहे त्याचाच आपण जर वापर केला तर उत्पादन खर्च कमी होऊन आपल्याला दर्जेदार उत्पादन मिळू शकतं. जेवढ्या काही जैव रासायनिक प्रक्रिया याचा समतोल होतो, जीवाणूंच्या संख्येत वाढ होते आणि जमिनीतला जो CN रेशो आहे, ज्याला आपण 12:1 किंवा 10:1 अशा पद्धतीनं पाहिजे तो राखला जातो आणि आपली जमीन आरोग्यदायी होऊन आपण अधिकाधिक अपेक्षित आणि दर्जेदार उत्पादन निश्चितच मिळू शकतो. केवळ उत्पादन शब्द नाही तर या संतुलित पीक पोषणाच्या माध्यमातून कीड रोगांना प्रतिबंध करणे, त्यासाठी लागणारा खर्च यामध्ये देखील बचत करणे, अशा प्रकारचे उद्देश आपले साध्य होतात. मला वाटतं बरंच जास्त घेतलंय, परंतु सर्व शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टी जाणं आवश्यक होतं. म्हणून आपल्या समोर मी या भूमिका किंवा पार्श्वभूमी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्यांच्या बाबतीत मांडलेली आहे. एका अन्नद्रव्यांचा रोल हा खूप महत्वाचा आहे. म्हणून संतुलित पीक पोषण करा आणि अपेक्षित उत्पादन मिळवा, अशा पद्धतीनं सीताफळ बागायतदारांनी यापुढे काम करावं एवढं सांगतो आणि इथेच थांबतो. मला सीताफळ महासंघाने जी संधी दिली त्याबद्दल महासंघाचे विशेषतः श्री श्याम गट्टानी सर, श्री अनिल बोंडे सर आणि त्यांचा पूर्ण संघ टीम यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आज जे शेतकरी बंधू आहेत, जे सीताफळ बागायतदार आहेत, यांनी हा कार्यक्रम ऐकला, चर्चासत्रात सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि आयोजकांनी मला आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. सर्व वक्त्यांचे आभार. अशा आणखी माहितीपूर्ण वेबिनारसाठी कृपया kisan.net हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्याशी संपर्कात राहा. धन्यवाद. थँक्यू सर. कुलकर्णी सर अनम्यूट करता. बोला सर. नमस्कार. नमस्कार सर. प्रश्नोत्तर आहेत, काही प्रश्न आहेत, ते बरं. प्रश्न तुमच्या समोर आलेत का?
अं, तुमच्या स्क्रीनवरती आहे का? हो, स्क्रीनवरती आहेत. एक एक प्रश्न घ्या आणि त्याचे उत्तर देत राहा. बरं, ठीक आहे सर. व्हॉट आर द चेंजेस टू बी मेड इन रेग्युलर फर्टिलायझर ऍप्लिकेशन इन हार्ड वॉटर अँड अल्कलाइन सॉइल? तर रोहित गन्नेरीवाल यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. जसं आपण म्हणलं की अल्कलाइन सॉइल मध्ये आणि जर पाणी आपलं क्षारयुक्त असेल, जड पाणी असेल, तर यामध्ये पाण्याची गुणवत्ता टिकण्यासाठी आपण जिप्सम ब्लॉकच्या माध्यमातून पाणी हे सॉफ्ट करून घेणे हा एक पर्याय, आणि अल्कलाइन सॉइल मध्ये जमिनीचा सामू कमी करण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा किंवा जिप्समचा आपण वापर करावा. दुसरा प्रश्न आहे, नाव माहिती नाही, सीताफळाच्या झाडांच्या कळ्या गळत आहेत, सेटिंग होत नाही. तर आता ताबडतोब उपाययोजनेसाठी आपण एक काम करू शकता की जर कळ्या गळत आहेत आणि सेटिंग होत नाही तर झिंक आणि बोरॉन या दोन्हीचा एकत्रित फवारणी करायची आहे, किंवा जमिनीच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता. 5 ग्राम झिंक आणि 2 ग्राम बोरॉन प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी घेतली तर कळ्याची जी गळ होत आहे ती थांबवू शकतो. तसाच प्रश्न विचारलेला आहे वैभव देवडेंनी की सीताफळाच्या कळ्या गळत असून सेटिंग होत नाही, तर सेटिंग होण्यासाठी, कारण आज मी मागच्या शुक्रवारचं सेमिनार पाहिलं की हस्तपरागीकरणाची प्रक्रिया देखील आपल्या शेतकऱ्यांना करावं लागत आहे. उद्देश असा आहे जास्तीत जास्त उत्पादनाने जास्तीत जास्त फळं तयार होतात. पण जर आपल्या जमिनीत झिंक आणि बोरॉन योग्य पद्धतीने असेल तर आपल्याला या पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन ज्या 2 गोष्टी आहेत यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळालेले आहेत आणि मिळत आहेत. त्यामुळं झिंक आणि बोरॉन या दोन्हीचा वापर जमिनीच्या किंवा फवारणीच्या माध्यमातून केला तर आपल्याला जास्तीत जास्त फ्रूट सेट होऊ शकतो. तणनाशक वापरल्यामुळे जमिनीचा आरोग्य वाईट परिणाम होतो का? तर नाही. तणनाशक हे तात्पुरत्या स्वरूपात सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते, पण नंतर तणनाशकाचा जो अनिष्ट परिणाम आहे तो एक 8, 10, 15 दिवसाचा संपल्यानंतर परत सूक्ष्मजीवांची संख्या वाढायला सुरुवात होते. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी निळे हिरवे शैवाल सोबतच ढेंच्या किंवा दुसरे हिरवळीच्या वनस्पती वाढविल्यास जमिनीची प्रत सुधारू शकते का? हो, तर आपण कुठल्याही प्रकारची जी पिकं आहेत, जे हिरवळीचे पिकं आहेत, यांचा निश्चितच पहिल्या 3 ते 4 वर्षापर्यंत वापर करा आणि ती तिथल्या तिथंच जर गाडून टाकली तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतील. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डिफरंट विडीसाइड ऑन ग्रोथ ऑफ ब्ल्यू ग्रीन अल्गी? निश्चितच आपण जर ब्ल्यू ग्रीन अल्गी ही वनस्पतीच्या स्वरूपात विचार घेतला तर त्याच्यावर वाईट परिणाम होतोच, म्हणून वापरू नये विडीसाइड. भारत सरकार संशोधित वेस्ट डिकम्पोजर, बिलकुल हे आपल्याला विद्यापीठामार्फत, कृषी विज्ञान केंद्रामार्फत, 4ही विद्यापीठ आहेत, सर्व कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्फत देखील मिळतं. शासनाचं देखील आहे, ते तुम्ही वापरू शकता. दिनकर मुंडे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे विडीसाइडच्या बाबतीत. तो सांगितला आहे, सीताफळ बागेला छाटणीपासून ते फळ काढण्यापर्यंत प्रत्येक स्टेजला कोणकोणते मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य आवश्यक आहे? विलास गायकवाड सरांचा प्रश्न आहे. सर, सर्व अन्नद्रव्य द्यायचे आहे, जमिनीच्या माध्यमातून द्या. जे कमी पडतील किंवा लक्षणं दिसतील त्या अन्नद्रव्याचा जे कार्य आहे किंवा कमतरता लक्षण आहे याच्यावरून आपण निश्चित करून हे अन्नद्रव्य आपल्याला द्यावं लागणार आहेत. प्रत्येक स्टेज म्हणजे जमिनीच्या माध्यमातून, ड्रिपच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आहेत. त्याचा आपण व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला शेड्यूल टाकून देतो. सीताफळ फळ तडकण्याचे काय कारण असते आणि उपाययोजना काय करावी? फळ तडकणे, कोणतंही गोष्ट ब्रेक होणे, 2 आहे, एक वातावरण आणि दुसरं अन्नद्रव्य. अन्नद्रव्यामध्ये देखील कॅल्शियम आणि बोरॉन हे 2 कारणीभूत असतात फळ तडकण्यासाठी. त्यामुळे आपण कॅल्शियम आणि बोरॉन याचा योग्य पद्धतीने जर वापर केला, दोन्ही एकत्रित वापर केला, फळ विकसित होत असताना जर वापर केला तर फळ तडकणं होणार नाही. कॉमन जे प्रश्न आहेत ते मी सोडून देत आहे. झाडाच्या भोवताली सर्कल बनवून शेणखत टाकून और 2 झाडाच्या मध्ये टाकायचं आहे, झाडाच्या आळ्यामध्ये टाकायचं आहे. एका झाडाच्या दोन्ही बाजूला, 4ही बाजूला पडलं पाहिजे अशी काळजी. 2 झाडाच्या मध्ये टाकू नका, कारण मुळ्या तिकडे वाढत जातील, मग आपल्याला मशागत करायला अडचणी येतात आणि वेगवेगळ्या अडचणी. ग्रेड 1 आणि ग्रेड 2
डॉक्टर दिनकर मुंडे बाजारात उपलब्ध आहे का? हो, बाजारात हे उपलब्ध आहेत. याच नावाने तुम्ही मागितले तर तुम्हाला मिळू शकतात. वी आर युझिंग वेस्ट डिकम्पोजर बाय NCOF. चालतं, बिलकुल वापरायला हरकत नाही. 1 लिटर प्रति एकर या प्रमाणात वापरा. नागनाथ सरांनी विचारलंय 17वं सूक्ष्म मूलद्रव्य कोणते? निकेल म्हणून 17वं सूक्ष्म मूलद्रव्य आहे, जे आपल्याला द्यायची गरज नाही. जमिनीत त्या योग्य त्या प्रमाणात उपलब्ध आहे. जमिनीच्या आरोग्यावर तणनाशकामुळे परिणाम होतो का? जसं तुम्हाला सांगितलं, तणनाशकामुळे तात्पुरता परिणाम जो आहे तो म्हणजे सूक्ष्म जीवावर होतो, आरोग्यावर होत नाही. त्यामुळे तुम्ही वापरू शकता. बाकी जीवामृत, घनामृत हे जे प्रयोग आहेत हे सगळे फायदेशीर आहेत. याचा वापर करू शकता. फक्त एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो, दूध वापरलं. मी तुम्हाला सांगितलं अन्नद्रव्य महत्वाचे. दूध वापरल्यामुळे सर आम्हाला रिझल्ट आला. दुधामध्ये काय आहे? कॅल्शियम आहे, हे लक्षात घ्या. त्या कॅल्शियमचा परिणाम आहे, म्हणजे त्या अन्नद्रव्यानं शेवटी काम केलेलं आहे जे त्या पदार्थामध्ये आहे. त्यामुळे या पदार्थाचा किंवा तुम्ही जे वापरता त्याचा उपाय आपल्याला दिसून येतो. मूळ जे आहे, कारण सगळे जे फळझाडं आहेत किंवा पिकं आहेत हे अन्नद्रव्याच्या स्वरूपातच, डायरेक्ट प्रोटीन झाड खाऊ शकत नाही. झाडाला नायट्रोजनच द्यावा लागतो, फॉस्फरस द्यावा लागतो, सल्फर द्यावं लागतं, तर प्रोटीन आपोआप तयार होतं. आता कोणते खत द्यावे ते तुमच्या याच्यावर निश्चित आहे. कोणती वाढीची अवस्था आहे तुम्ही व्हॉट्सअपवर टाका, आपल्याला टाकता येईल. व्हॉट इज द ऑप्शन फॉर ग्रेड 1 अँड ग्रेड 2? ग्रेड 1 आणि ग्रेड 2 ला जे ऑप्शन आहे ते तुम्हाला सांगितलं की फवारणी करण्यासाठी किंवा जमिनीतून वापरण्यासाठी जो एक चार्ट दिला होता 5-6 सूक्ष्म अन्नद्रव्यांचा, त्या पद्धतीने वापरा. तुम्हाला ग्रेड 1 आणि ग्रेड 2 वापरायची गरज पडणार नाही. फक्त काळजी घ्यायची आहे की सेंद्रिय खतासोबत मिक्स करून द्यायचं आहे. कंट्रोल ऑफ रेड स्पॉट ऑन लीव्हज, बोरॉनचा वापर करा, कमी होऊन जाईल. मधमाशाचा वापर फुले सेटिंगच्या वेळेस केला तर चालेल का? बरोबर आहे, ते नॅचरलच आहे. सेटिंग झाले आहे, फळ फुगवणीसाठी काय द्यावे? जर आपण पोटॅशियम शूनाइट फळ फुगवायचा असेल, विकास करायचा असेल, तर पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या तिन्हीचा एकत्रित वापर केला, जे पोटॅशियम शूनाइट नावानं मिळतं बाजारामध्ये. ट्रेड नेम वेगवेगळे असतील, त्याचा वापर करून आपण फळाचा आकार आणि वजन वाढवू शकतो. यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्याचा ग्रेड 2चा वापर विसरायचा नाही. तो आता कंपल्सरी आहे, बाकी हे ऍडिशनल आहे. डू ग्रेड 1 इज ओनली फॉर सॉइल ऍप्लिकेशन अँड ग्रेड, येस, ग्रेड 1 फक्त जमिनीतून द्यायचे आणि ग्रेड 2 हा फवारणीच्या माध्यमातून. पांढऱ्या मुळ्यांच्या वाढी करता काय करावे? लक्ष्मण पांढरे, फॉस्फरस आणि बोरॉनचा वापर करा. पांढऱ्या मुळा आपोआप जारवा चांगल्या पद्धतीने वाढतो. महत्व आहे, विसरायचं नाही, जमिनीचं मध्ये सेंद्रिय पदार्थ देणं भाग आहे, तरच हा जारवा ही अन्नद्रव्य दिल्यावर वाढेल. सीताफळ बागेमध्ये एकाच बागेत काही झाडावर 100 ते 150 ग्राम पर्यंत फळे दिसत आहेत आणि काही झाडावर आता सेटिंग झाली आहे, तर हा फरक सीताफळाच्या जातीचा असावा की वातावरणाचा? जातीचा फरक असण्याचं कारण नाही, कारण तुम्ही एकच जात लावलेली आहे. वातावरणाचा फरक असला असता तर सगळ्याच पिकावर कॉमन झाला असता. तुमच्या बागेमध्ये केलेलं अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा बसलेला ताण, केलेली छाटणी, यामुळे हे स्टॅगरिंग झालेलं आहे किंवा पुढे मागे झालेलं आहे. त्यामुळे युनिफॉर्म काम करणे आवश्यक आहे, किंवा सर्व झाडाला चांगल्या प्रकारे अन्न देणं भाग आहे, अन्नद्रव्य देणं भाग आहे. छाटणीनंतर सुप्त, धनंजय सरनं विचारले, छाटणीनंतर सुप्तावस्थेत हिरवळीच्या खतांचा वापर योग्य आहे का? हो, बिलकुल, तुम्ही वापरू शकता. सीताफळ एप्रिलमध्ये छाटणी केली होती, सेटिंग झाली नाही, तर आता परत बहार कधी धरता येईल? तुम्हाला जर बहार धरायचा असेल तर आता ताण पडणं आवश्यक आहे. सप्टेंबरमध्ये तुम्ही धरा, पण बहार धरत असताना 5-3-2 झिंक 5 ग्राम, बोरॉन 3 ग्राम आणि 2 ग्राम मॉलिब्डेनम प्रति लिटर पाण्यात जर टाकून फवारणी केली तर तुम्हाला बहार मिळायची शक्यता चांगली आहे.
डॉक्टर सर आपल्याला वेळेच्या अभावी तर थोडस झाले प्रश्न झालेले आहेत. फक्त ओके. शेवटचा प्रश्न आहे हा की व्हाईट रूट्स वाढतील का, असा प्रश्न विचारलाय गांडूळ खत वापरल्यावर. तर हो, निश्चितच. बहुतेक सर्वच प्रश्न घेतलेले आहेत. 1-2-3 हो प्रश्न घेतलेले आहेत. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद सर. भोंडे सर तुम्ही व्हिडिओ ऑन करतात? नाही, माझ्याकडे शांभाऊ गट्टानी. हॅलो, हा सर बोला. शांभाऊ गट्टानी आहेत. शांभाऊ आभार मानते ओके. गटाणी सर. आहेत गट्टानी सर. हा नमस्कार. हा सीताफळ महासंघाच्या तर्फे 7वा वेबिनार झालेला आहे. एकूण एक वेबिनार आपले उपयुक्त होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. अन्न द्रव्य व्यवस्थापन हे मूलभूत आपली गरज आहे. डॉक्टर कौशळीकर साहेबांनी अत्यंत सरळ सोप्या भाषेमध्ये हे आपल्याला विश्लेषण केलेलं आहे. माझी खात्री आहे की जे या वेबिनारमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. दर शुक्रवार म्हणजे सीताफळ वार अशी एक संकल्पना आता रुजू लागलेली आहे आणि बरीच शेतकरी उत्पादक शुक्रवारच्या 6:30 वाजेची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपण नवीन नवीन उपक्रम याच्यामध्ये सादर करीत आहोत. पुढच्या शुक्रवारी श्री अनिल शर्मा जे JS फार्म दुर्ग छत्तीसगडचे संचालक आहेत. 550 एकराचा त्यांचा फार्म आहे आणि 160 एकर वर सीताफळाची फळबाग आहे त्यांची. माझ्या मताने आशिया खंडातील सगळ्यात मोठी सीताफळाची बाग असावी आणि सर्व प्रकारची फळबाग आहे त्यांच्या फार्मवर. त्यांचं मार्गदर्शन आपण ठेवलेलं आहे. सर्वांना विनंती आहे की आपण दर शुक्रवारी जास्तीत जास्त संख्येनं या वेबिनारमध्ये सहभागी व्हावं आणि सीताफळ विषयी नवीन नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यावं. श्री कोसळीकर साहेब किसान संवादचे सर्व संचालक, सीताफळ महासंघाचे सीताफळ उत्पादक, आजीवन सभासद, या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि या सहभागाबद्दल आपण जास्तीत जास्त प्रचारही करावा, आपल्या मित्रवर्गांना सुद्धा सांगावं आणि हळूहळू ही संख्या भरपूर वाढते. आपण पाहिलंय मागील वेळेस आपण हस्तपरागीकरणाचा वेबिनार घेतला होता. आज महाराष्ट्रामध्ये 15 ठिकाणी हस्तपरागीकरणाचे प्रयोग शेतकरी करीत आहेत. नवीन नवीन त्याच्यातून टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे. हस्तपरागीकरण कशासाठी हा विषय नंतरचा, परंतु सीताफळाकडे एक तांत्रिक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन या हस्तपरागीकरणाने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचे निश्चितच चांगले परिणाम आपल्याला या सीझन मध्ये पाहायला मिळतील. सीताफळ महासंघातर्फे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. सर्व सीताफळ बागायतदारांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने आजीवन सभासद व्हावं. व्हॉट्सअप ग्रुपवर आपले इंटरॅक्शन फार चांगले होत आहेत आणि एकमेकाचं जे अनुभव आहे ते जर आपण शेअर केलं तर निश्चितच या सीताफळामध्ये आपल्याला क्रांती घडून आणता येईल. सर्व सहभागी झालेल्यांचे मी आभार व्यक्त करतो.